unboxing the new dishwasher. Oh, nice. आज मला वाटलं थोडंसं सगळं लवकर लवकर झालं तर आरामात बसीन, बट नाही. अमरूला आज डब्याला फक्त पॅनकेक्स पाहिजे. ती बोलली पॅनकेक्सच पाहिजेत, म्हणून मी पटकन पॅनकेक्स बनवायला घेतले. तर खूप सोपे आहेत बनवणं. एक अंड, केळं, व्हॅनिला एसेन्स. मी हा जो स्प्रिगचा व्हॅनिला एसेन्सचा तो यूज करते. त्याच्यामध्ये मी रागीचं पीठ टाकणार आहे, स्प्राउटेड रागीचं पीठ. अँड बस त्याला मिक्स करा आणि छोटे 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 असे ऑमलेटसारखं टाका. पॅनकेक्स. आणि हां, ते हेल्दी पण आहेत तर मी काय बोलत नाही, कारण त्याच्यामध्ये मी अजून काही टाकत नाही. सो पॅनकेक्स बनवूया. माझ्या घरी जी आहे स्वयंपाकासाठी बाई आहे, सगळं आहे. बट कधी कधी असं होतं ना की मुलांना आईच्याच हातचं लागतं आणि तेव्हा तुम्ही काही करू शकत नाही, तर करावं लागतं. बट येस, एक माझ्यासाठी हा ट्रान्झॅक्शन खूप खूप डिफिकल्ट होतं. कारण मी मला लहानपणापासून हेच सांगितलेलं की तुला ऑफिसला जायचं आहे, तुला हे करायचं आहे, तुला ते करायचं आहे. अँड यु नो द किड्स विल बी टेकिंग केअर ऑफ अँड भरपूर काही. बट मला कधी वाटलं नव्हतं की मी ॲज अ स्टे ॲट मॉम इतकं एन्जॉय करेन. मे बी मी एन्जॉय करते बिकॉज मी घरी बसून काम करू शकते अँड दॅट इज अ ब्लेसिंग फॉर मी. म्हणजे खरंच कॉन्टेंट क्रिएशनमुळे जे मला घरी बसून इट्स जस्ट की तुमचं माइंड ऑक्युपाय असतं आणि तुम्ही काहीतरी वर्थवाईल करताय असं ॲटलिस्ट मला तरी वाटतं. म्हणून नॉट डिमिनिंग एनी स्टे ॲट होम मदर. स्टे ॲट होम मदर असणं खूप डिफिकल्ट आहे, खूप जास्त डिफिकल्ट आहे. पण आया सगळ्यांमध्ये भाज्या, फ्रूट्स नाही तर काही ना काही टाकायचं. म्हणून हे आहे पोमोग्रॅनेट पॅनकेक्स. टिफिन के लिए आपके पैनकेक्स. आपको पैनकेक्स चाहिए ना? मॅडमचा टिफिन किती फॅन्सी ना अमरू. आवडला तुला? आत्ता खाऊ नकोस केक. पाहिजे तो घरी बनवलेला रवा केक आहे. तुला ब्रेकफास्टला काय पाहिजे अमरू? ऑमलेट. आणि ऑमलेट आणि ब्रेड आणि चिली ऑइल. चिली ऑइल खाणार त्याच्याबरोबर तू? अच्छा ठीक. आत्ता जस्ट मला कॉल आलेला, आम्ही अमरूला सोडायला चाललेलो की लॅपटॉप लवकर रिपेअर झाला आहे. अँड आय एम सो हॅपी, कारण कोणतरी मला लॅपटॉप द्यायला खूप नाटक करत. ओह प्लीज, लैपटॉप उसके पास ही रहता है. मैं बोलता हूँ कि ठीक है रख ले यार. चल चल, नंतर मग मला काम करायचं असं, तुला तेव्हा काम करायचं असतं, असं तसं तसं तसं. म्हणून आलाय माझा लॅपटॉप आता. दिलं ना, 2 दिवस दिलं की नाही दिलं? 2 दिवस दिले की नाही. उपकार. उपकारच आहे. बट महेर तुला एक गोष्ट सांगू, सांग. अजून एक डिशवॉशर येतं. अबे यार, ये घर में जगह नहीं है अभी डिश वॉशर रखने की. एक सील पैक पड़ा हुआ है, एक ओपन रेंट मोजो का पड़ा हुआ है जो कोई काम नहीं कर रहा है. नवीन आहे नवीन, उसमें एरर आ रहा है. और अब ये तीसरा आ रहा है. तरी आम्ही आठची भांडी घासतोय. हाँ, और फिर भी हाथ से बर्तन नहीं चाहिए. तर झालं असं होतं की अगोदरचा जो डिशवॉशर आलेला तो चुकीचा पाठवलेला त्या लोकांनी, काहीतरी मिसकम्युनिकेशन झालेलं. आणि मग मला ब्रँडचा कॉल आला की होल्ड इट, तुम्ही तो ओपन नका करू, आम्ही तो रिटर्न घेऊन जाऊ XYZ आणि आम्ही तुम्हाला नवीन पाठवू. आता डिलिव्हरीवाला तर आलाय, बट तो डिशवॉशर ते लोक घेऊनही नाही जाते. काय करतात माहिती आहे, मी तो पॅक ठेवलेला आहे. बट 3 डिशवॉशर आहेत घरात, 3. आज रिपेयर के लिए भी आने वाला है. आणि रेंट मोजोवाला तर ब्रँड, तोही ब्रँड न्यू आहे आणि आज रिपेअरवाला पण येतोय. कठीण आहे. तर हा आहे नवीन डिशवॉशर. अँड हां, म्हणजे दिस इज द साईज दॅट इज गुड फॉर अ फॅमिली ऑफ 3 to 4. तर युजली ह्याच्यामध्ये सगळे चमचे वगैरे सगळे जातात अँड ते क्लीन होऊन जातं ह्याच्यामध्ये. इथे सगळे डिशेस, मोठी भांडी वगैरे जातात. इथे
या साईडला ग्लासेस आणि भरपूर काही जातं. इथे अजून चमचे कटलरी ज्या छोट्या छोट्या असतात त्या पडू नाही शकत त्या जातात. अँड हे जे आहे ते खाली सॉल्ट टाकण्यासाठी फनल आहे. हे स्टार्ट बटन आहे आणि हे त्याचे वेगवेगळे मोड्स असतात जे मी लावू शकता. द बेस्ट पार्ट अबाउट दिस डिशवॉशर इज दॅट हा हाफ मोडनेही स्टार्ट होऊ शकतं. हे डिले आहे अँड ह्याच्यामध्ये सॉल्ट आणि ह्याचं सगळं कळतं. तर हा जेव्हा आपण इन्स्टॉल करू तेव्हा कळेल की हा कसा काम करतो आहे. डिशवॉशरमध्ये ना ह्याच्या व्यतिरिक्तही खूप जास्त गोष्टी लागतात जे आपल्याला कळत नाहीत. विच इज इथे जे आहे ह्या कॅव्हिटीमध्ये शायनर म्हणून एक असतं लिक्विड ते जातं. मी येताना जितके व्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये सांगेन. ह्याच्यामध्ये जे आहे ते रोजचा जो आपला डिटर्जंट वेगळा डिटर्जंट असतो डिशवॉशरचा ते जातं. अँड ही जाळी अशी बाहेर निघते. इथे जे आहे ते दाखवते. इथे जे आहे सॉल्ट असतं ते एक सॉल्ट असतं ते जातं अँड मगच डिशवॉशर स्टार्ट होतं. आता हे तुम्हाला डेली टाकायची गरज नाही. हे तुम्हाला 15 दिवस 30 म्हणजे 20 दिवस जसं तुम्ही करू शकता तसं टाकायची गरज आहे. अँड येस हाय हॅलो. फायनली आमचा सेमी पॉडकास्ट सेटअप पूर्ण झालेला आहे. आणि मयूरनी खूप आम्ही दोघांनी खूप जास्त काय केलं रिसर्च केलाय. आणि हे बघा हे असं दिसेल काहीतरी. इट्स व्हेरी नाईस यार. वेरी नाइस और बढ़िया जुगाड़ू सेटअप है एकदम. जुगाड़ू नहीं भाई 15,000 की लाइट लाई है. क्या जुगाड़ू सेटअप है अभी. वो भी है 15,000 की 15,000 की लाइट 1.5 लाख का ये सारा खर्चा मिला के करीब ये पूरा स्टूडियो मिला के करीब 3 लाख के आसपास. ट्रू. बट गुड प्रोडक्ट्स. बट फायनली मयूर इथे मला म्हणजे आय एम मॅनिफेस्टिंग दिस की डिसेंबरमध्ये मला इथे 1-2 सिल्वर प्ले बटन दिसतील. ये दिखेगी वहां पे मैं ना अपना सिल्वर प्ले बटन का एक मैनिफेस्ट लगाने वाला. बढ़िया लाइट खूप छान आहे. लाइट बहुत बढ़िया. दिस इज डिजिटेक का लाइट. येस दिस इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड लाईट. लेट्स Very गिव अ रिव्ह्यू. डिजिटेकचा लाईट आहे हा. दिस इज कंटिन्युअस LED लाईट DCL 250. डिटेल्स आपको हाँ डिस्क्रिप्शन मध्ये मिळते. डिटेल्स आपको डिस्क्रिप्शन में लिंक भी मिल जाएगी और डिटेल भी मिल जाएगी. अगर आप पॉडकास्ट शुरू कर रहे हैं तो दैट्स अ वेरी गुड लाइट. क्योंकि बहुत इंपॉर्टेंट चीज ये येलो भी देता है और व्हाइट लाइट भी देता है. तो डे लाइट भी है और इवनिंग सनसेट वाला भी है. व्हेरी गुड. लाईक आम्ही एक गोष्ट ह्याच्यामधली इतकी विचार करून आणली आहे. ओ हय नाईस. में बहुत बढ़िया लग रहा है. अरे आई एम शूटिंग यू राइट नाउ. आई एम टेलिंग यू इट इज 10,000 times better than what that camera also. है ना मजा आ गया. मयूर तुझे बताऊ. आम्हाला रात्री 9 नंतर TV लावायची गरज नाही. कारण पेपरला पण झुमीज येतात, अमरूला पण झुमीज येतात. आणि ज्यांना झुमीज माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. एक पर्टिक्युलर टाईम असतो दिवसातला ज्याच्यामध्ये कुत्र्यांना झुमीज येतात आणि ते वेड्यासारखे वागतात. आणि पेपरला आणि अमरूला सेम टाईमला येतात. सर्दी हे बघा. आता ते बोलतात ना देने वाला जब भी देता छप्पर फाडके. आजच्या दिवसात माझ्या घरामध्ये 3 डिशवॉशर आहेत. 1-2 नाही 3 डिशवॉशर आहेत. तुम्हाला दाखवते. तर हा डिशवॉशर आहे जो आम्ही रेंट केलेला तो चालत नाहीये म्हणून ह्याला आम्हाला परत करायचा आहे. ठीक आहे. हा रेंटेड डिशवॉशर आहे. हा आज नवीन डिशवॉशर आलेला आहे विच इज ॲक्च्युली द गुड वन. जो मोठ्या साईजमध्ये जो आमचं बोलणं झालेलं आहे. आणि हा आहे लहान डिशवॉशर जो बहुतेक परत जाईल किंवा नाही जाणार आम्हाला माहित नाही. तू अमरू मस्ती जास्त करू नकोस तिच्याबरोबर. ती शांत बसली आहे.
पेपर हिला चाव चाव हिला. तू काय केलंस तिला? तू काय केलंस तिला? वो बॉल खेळतात. नाही, तू तिला मारलंस. नाही, वो बॉल देरी मग तिच्याबरोबर खेळायचंय, तिला मारायचं नाही किंवा तिला चिमटे बिमटे काढायचे नाही. ती चावेल एक दिवस. आरामात खेळ. शी इज अ फ्रेंड. शी इज नॉट गिविंग मी. व्हाट शी इज नॉट गिविंग यू? वो दे रही वो क्या? तो वो बॉल उसका है ना बेटा, वो खेल रही है ना, इट्स हर बॉल ना, आप उसके साथ खेलो. तू तिच्या सोबत खेळ ना, तू कशाला तिच्या बरोबर हे ती करते? मला नाही देतोय. मग तिला बोल पेपर प्लीज गिव्ह मी, मग ती देईल ना तुला. तिच्या सोबत खेळ राजा, असं नाही करायचं पेपरला. पेपर जाऊ दे बेटा, ही वेडी आहे. तू शाळा नाही आहेस ना. रात्री उठून ही मुलगी अशी उभी असते, कुणीही घाबरेल घरातलं, म्हणजे कुणीही घाबरेल घरातलं. काय चाललंय?